नमस्कार. कविता झूमिनच्या या भागात तुमचं स्वागत. या आधीच्या भागात आपण अक्षर गणवृत्त ही नक्की काय कॉन्सेप्ट आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलं होतं. मी अनेकदा बघितलंय की वृत्तांचा छंदांचा अभ्यास करायला खूप कठीण वाटतं अनेक जणांना, आणि मग खूप कंटाळा येतो ते करताना, आणि त्या कंटाळ्यातून अशा रिॲक्शन्स येतात की कविता तर सहज सुचते तशी उतरायला हवी. उगाच असं वृत्त आणि छंद आणि मात्रांचं गणित या सगळ्यामध्ये अडकवून त्या कवितेचा स्वाभाविकपणा संपून जातो. मग कशाला त्याच्यात अडकायचं, जशी सुचेल तशी लिहायची. मला विचाराल तर या म्हणण्याला काही अर्थ नाही. बरं, जाऊ द्या, आपण याच्याबद्दल वाद नको घालायला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो फक्त, की कविता लिहितो आपण म्हणजे काय करतो, तर एखादा विचार येतो आपल्या मनात आणि आपण तो शब्दबद्ध करतो. बरोबर. समजा माझ्या मनात हा विचार आला की कविता आपल्याला इतकी आवडते, कविता आपल्या मनावर इतका परिणाम करते, तर ज्या कागदावर ती कविता लिहिली जाते त्या कागदाचं काय होत असेल. पोएटिक विचार आहे, नाही का? आता कविता लिहायची म्हटल्यानंतर हे आता मी बोललो तसंच्या तसं लिहून चालणार नाही. काहीतरी वाक्य तयार करावे लागतील. ती समजा मी अशी केली की तो आला, त्याने कागदावर कविता लिहिली आणि तो निघूनही गेला. त्याच्या मनात हा विचार तरी आला असेल का की त्या कागदाचं काय होईल? हे आधी जे मी नुसते विचार सांगितले त्यापेक्षा थोडं इंटरेस्टिंग वाटलं नक्कीच, पण आता आणखी पुढे ऐका. मी समजा असं लिहिलं की तो शुभ्र पांढरा कागद होता कोरा, तो शुभ्र पांढरा कागद होता कोरा, नाजूक वेळी कवितेत गुंतला वेडा, त्या क्षणी म्हणाला बरा कोरडा होतो, त्या क्षणी म्हणाला बरा कोरडा होतो, भावनेत भिजुनी जीव नकोसा झाला. हे आणखीन इंटरेस्टिंग वाटलं की नाही? तर छंदबद्ध लिहिल्यामुळे ओळींमध्ये ताल निर्माण होतो, ओळींमध्ये नादमयता निर्माण होते, आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचाव्या, बोलाव्या असं वाटतं. तर ही क्वालिटी आपल्या कवितेत आणायला हवी की नाही? कविता झूमिनचे एपिसोड्स बघा. त्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी अगदी छोटी छोटी गोष्ट सांगितलेली आहे. ती तुम्ही जर शिकत गेलात, अभ्यास करत गेलात, तर तुम्ही सुद्धा छंदबद्ध कविता नक्की लिहू शकाल. गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची, त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूमिन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.